साई सह्याद्री परिषद चषक 2026 आयोजक मुख्य गणेशदादा पाटील खूप दिलदार व्यक्तिमत्व आणि समाजसेवक या आमच्या विभागाला लाभलेली व्यक्ती म्हणजे खरं समाजसेवक आहेत आणि ते कुठला स्वार्थाचा काम न करता प्रामाणिकपणे ते काम करत आहेत या विभागामध्ये. म्हणजे आमच्यासाठी म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमच्याकडे सुवर्ण हे मला वाटते चांदीपेक्षा सोन्यासारखं ते व्यक्तिमत्व आहे. या भागाला लाभलेली ही रत्न आहेत आणि त्यांनी ही टुर्नामेंटचे आयोजित केले. खूप चांगली टुर्नामेंट आयोजित केली. लाईव्ह टुर्नामेंट प्लस खूप चांगलं नियोजन, खूप चांगला कार्यक्रम. त्यांचे जे माऊले आहेत ना, जे साई सदस्य परिषदांचे, त्यांना प्रथम मी प्राधान्य देतोय तर त्यांनी सगळं जो आयोजन केलं आहे. कारण की गणेशदादा एकटं नाही करू शकत, तर त्यांची जी सवंगडी आहेत त्यांच्या मुलाच्या चांगल्या स्पर्धा आज चांगला कार्यक्रम पार पडला. आणि हा 2 दिवसाचा टुर्नामेंट, या टुर्नामेंटमध्ये कुठल्या प्रकारचा गालबोट न लागता आज यशस्वीरित्या ज्या टुर्नामेंट सक्सेस झाल्यात, मी आज साई सह्याद्री प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि परत असंच पूर्ण टुर्नामेंट त्यांनी पुढच्या वर्षी 27ला त्यांनी आयोजन नियोजन करावे ही माझ्याकडून शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. दादा, नेमकं काय स्पर्धा रंगलेली आहे, कशा प्रकारे स्पर्धकांचा आपल्याला प्रतिसाद मिळाला, खेळाडूंचा प्रतिसाद मिळाला, काय म्हणणार या स्पर्धेबद्दल? आज या 2 दिवसापासून चालणाऱ्या शनिवार आणि रविवार या स्पर्धेमध्ये जवळजवळ 20 टीम सहभागी झाल्यात आणि ते खूपच असं चांगलं सहकार्य खेळाडूंकडून मिळालं. आणि या भागातल्या क्रिकेटला श्री साई प्रतिष्ठान खंबाळा यांचे अध्यक्ष श्री गणेश पाटील यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्यामुळं या सगळ्या खेळाडूंमध्ये उत्साह आणि सांघिक भावना या क्रिकेटमधून निर्माण होते. आणि सर्व त्यांच्या सदस्यांनी, ग्रामस्थांनी सहकार्य केलं, तसंच खेळाडूंनी पण सहकार्य केलं. आणि त्याच्यामुळं या स्पर्धेला खूपच असा चांगला प्रतिसाद मिळाला आणि खूप प्रकारे स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडली. याबद्दल मी साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शांताराम पाटील यांना धन्यवाद देतो, संपूर्ण आमच्या खंबाळा गावाकडून. हातोनात आपल्या गावकऱ्यांसाठी जे कोणी गोरगरीब गरजू असेल त्यांच्यासाठी तुम्ही मदत. साई सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत मागील 2 दिवसापासून या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि याचं आयोजन अतिशय उत्तम पद्धतीने सदस्य जे आहेत साई सह्याद्री प्रतिष्ठानच्या यांच्यामार्फत एक उत्कृष्ट नियोजन करून या स्पर्धा पार पाडल्या आहेत. या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचं उद्दिष्ट की आपल्या या खेड्या गावामध्ये जे काही होतकरू स्पर्धक आहेत त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण व्हावं आणि इथून एक चांगला खेळाडू किंवा एक चांगले खेळाडू निर्माण होतील या उद्दिष्टाने जे आपण हे स्पर्धेचं नियोजन केलं होतं. आणि मागील 2 दिवसात ज्या पद्धतीने 20 संघांनी सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे आणि आज त्या स्पर्धा उत्कृष्टपणे पार पडल्यात हे बघता एक नक्कीच आपल्या गावातून चांगले खेळाडू निर्माण होतील अशी मला एक आशा आहे. विशेष म्हणजे आज साई सह्याद्री प्रतिष्ठानचे जेवढे सदस्य, कार्यकर्ते आणि इतर मित्रमंडळ, वरिष्ठ मंडळी यांनी ज्या पद्धतीने या मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या स्पर्धा उत्तमरित्या पार पाडण्यामध्ये जो योगदान दिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि उपविजयी संघांना पण शुभेच्छा. जे विजयी संघ आहेत आणि उपविजयीचा संघ आहे यांना देखील माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपली स्पर्धा आहे आणि ज्या प्रकारे काय म्हणणार स्पर्धा चांगल्या प्रकारे आयोजन केलं होतं. साई सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश पाटील 2 दिवस कडक उन्हामध्ये ज्यांनी पंचगिरी केली ते खंबाळा गावातील पंच सुनील पाटील बक्षीस वितरण सोहळ्याला देखील सुरुवात करूया. त्यांनी बऱ्याच सूचना केल्या आहेत. ते सूचनेचं पालन सर्व केलं पाहिजे. कारण खेळाडू व्यक्ती सत्य पाहिजे. सत्य असल्यानंतर कुठे माणसाला भांडणं होत नाही. असं जे माझे नेम आहेत ते नेमाचा खेळले माणसाला प्रगती होऊन आपले खेळाडू गावात पुढे गेलं पाहिजे हे माझं उद्दिष्ट आहे. हे जे गावाने तयार केलं आहे
माझ्या नावाकडे तर तयार केलेलं नाही. एखाद्या खंबाळाचा मुलगा पुढे गेला पाहिजे, एक ग्राउंडच्या माध्यमातून गाव खंबाळाला मोठं होईल. मी सर्व या प्रतिष्ठानला मी धंद्यात म्हणतो, कार्यकर्ता धंदा देतो. तर अशा प्रकारे अशी सेवा करण्यासाठी त्यांना प्राप्त मिळालं अशी प्रार्थना करतो.